अन्नजाल कवितेचा अभ्यास करूयात। या कवितेचे कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे। यांचा परिचय पाहूयात। हर्ष सदाशिव परचुरे हे एक प्रसिद्ध कवी व लेखक आहेत। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितिकीचा अभ्यास करण्याची त्यांना गरज जाणवली। पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितिकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला। कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेल्या गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे वाढत गेली। वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केले। पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितिकीवरचं आगळं वेगळं लेखन त्यांनी केलं। आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यांसाठी ओळखले जातात। आपण कवितेचा परिचय पाहूयात। कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूयात। जीवो जीवस्य जीवनम हे प्राणी जीवनाचं सूत्र आहे। म्हणजे एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगतो, अशी ही अन्नसाखळी मध्येच तुटत गेल्याने निसर्गाने अन्नजाल निर्माण केले। परंतु या प्रक्रियेत काही जीवजाती नष्ट झाल्यामुळे अन्नजाल सुद्धा कमकुवत झालेलं आहे। निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात। ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात। जीवसृष्टी निर्माण होत असताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले। म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या, तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं। हेच या वनाचे श्लोकमधून घेतलेल्या पद्याचे सार आहे। कविता ऐकूयात। कडीस जोडूनी दुजा कडीला, मनुष्य बनवितसे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले। बहुतास त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक। एकीस खाई दुजी प्राणीजात, दुजीस तिजी अशी साखळीत। जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊन जाय नष्ट। निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्नजालासी पाहे। जरी प्राणीजाती किती लोपल्या रे, तरीही टिकोणी महाजाल राहे। तगले असे की महाजाल रे ते, तरीही जाना ते क्षीण होते। मारित जाता बहु प्राणी जाती, तुटोणी संपिल ते जाल पुढती। कवितेचा भावार्थ पाहूयात। प्रथम अन्नजाल म्हणजे अन्नाची साखळी ही एक संकल्पना समजून घेऊयात। प्राणी जीवनाची अन्न साखळी ही एक नैसर्गिक साखळी आहे। एकमेकांना खाऊन प्राणी राहतात, ते एकमेकांचे अन्न असते। अशा प्रकारे त्यांची अन्न साखळी तुटत नाही। एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो, दुसरा तिसऱ्याचा जीव घेतो, असा त्यांचा उदरनिर्वाह होत असतो। उदाहरणार्थ पहा, छोट्या कीटकांना एक पाल खात असते, पालीला बेडूक खात असतो, बेडकाला साप, सापाला गरुड भक्ष करत असतो। म्हणजे एकमेकांचं भक्ष होणे म्हणजेच जीवो जीवस्य जीवनम होय। प्राणी जातीमधील हे अखंड अन्नजाल आजपर्यंत टिकून आहे। कडीस जोडोनी दुजा कडीला, मनुष्य बनवितसे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। कडी म्हणजे साखळी, दुजा म्हणजे दुसऱ्या, जोडोनी म्हणजे जोडणे, भंगून जाणे म्हणजे तुटून जाणे, माला म्हणजे माळ। निसर्गातील जीवसृष्टीच्या अन्नसाखळीविषयी अत्यंत मौल्यवान असा संदेश इथे या कवीने दिलेला आहे। एक कडी दुसऱ्या कडीत गोवून, कडीला कडी जुळवून माणूस साखळी बनवतो। साखळीची निर्मिती कडीला कडी जोडून होत असते। या साखळीत मधली कडी जर सुटली किंवा तोडली तर संपूर्ण गुंफलेली माळ विस्कटून जात असते। पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले।
बहुतांस त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. कोळी हा एक प्रकारचा कीटक आहे. विणणे म्हणजे गुंफणे, बहुतांस म्हणजे अनेकांना. धाग्याला धागा जोडून कोळी हा कीटक जाळे विणतो, ते आपण पाहूयात. एका धाग्याला अनेक धागे जोडलेले असतात. त्या अनेक तंतूंना अनेक तंतू जोडलेले असतात, परंतु त्या संपूर्ण जाळ्यामधले अनेक धागे जरी तुटले तरी ते जाळे न बिघडता अखंड राहते. एकीस खाई दुजी प्राणीजात, दुजीस तीजी, अशी साखळीत जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाय नष्ट. खाई म्हणजे खाणे, प्राणीजात म्हणजे संपूर्ण जीवनसृष्टी, दुजीस म्हणजे दुसरीस, तीजी म्हणजे तिसरी, समस्त म्हणजे संपूर्ण, जाय म्हणजे जाणे, नष्ट होणे म्हणजे नाहीसे होणे. या पंक्तींचा अर्थ समजून घेण्यासाठी जिओ जीवस्य जीवनम ह्या सुवचनाचा अर्थ समजून घेऊयात. जिओ जीवस्य जीवनम म्हणजे एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन असतो. जगात एक प्राणी दुसऱ्याला खातो, दुसरा तिसऱ्याला खातो, असा व्यवहार सर्वत्र चालू असतो. म्हणजे मोठा प्राणी लहान प्राण्यास खातो, त्याला त्यापेक्षा मोठा प्राणी खातो. याप्रमाणे जगातही व्यवहार चालतो. एक दुसऱ्याला लुबाडतो, दुसरा तिसऱ्याला लुबाडतो. याप्रमाणे एकमेकांवर मात करीत जगात लोकांचा व्यवहार चालू असतो. अगदी तसं सृष्टीचा पण हा असाच नियम आहे. एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो, दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो. अशा त्यांच्या अन्न साखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्याची जमात सगळी मेली तर सगळी अखंड साखळी नष्ट होऊन जाते. निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्न जालासी पाहे. जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोणी महाजाल राहे. निसर्ग नारायण म्हणजे निसर्ग हाच देव. देखिले म्हणजे पाहिले, पाहे म्हणजे पाहणे, लोपल्या म्हणजे संपल्या. महाजाल म्हणजे जीवसृष्टीची प्रचंड मोठी साखळी. निसर्गदेव या अन्न साखळीचे व ती मध्येच तुटण्याचे रहस्य जाणतो आणि त्याने दिव्य सृष्टीने सर्व पाहिलं आहे. आणि जरी अनेक प्राणी जाती नष्ट झाल्या तरी साखळीचे महाजाल टिकून राहील, कायम तसंच राहील, अशी व्यवस्था या निसर्ग नारायणाने केलेली आहे. तगले असे की महाजाल रे ते, तरीही जाना ते क्षीण होते. मारित जाता बहु प्राणी जाती, तुटोनी संपेल ते जाल पुढती. तगले म्हणजे वाचले, क्षीण होणे म्हणजे कमकुवत होणे, तुटोनी म्हणजे तुटून. निसर्ग देवाने निर्माण केलेले हे अन्न साखळीचे महाजाल आत्तापर्यंत जरी टिकून राहिले असले तरी ते कमकुवत होत आहे, हे आपण सर्वांनी माहिती करून घ्यायला हवं. आणि म्हणून मानवासाठी संदेश कवी देतायत. कवी म्हणतायत, हे मानवा, तू जर अनेक प्राणीजातींना नष्ट केलंस, तर त्यांना जीवानिशी मारून टाकलंस, तर हे अन्नजाल भविष्यात तुटून जाईल, संपून जाईल. या विशाल अन्न साखळीतील प्राण्यांची हत्या मानवाने करू नये असा इशारा इथे कवी देत आहेत. एकास एक कडी जुळवून जशी माणूस साखळी तयार करतो, तसे प्राणीजातीसाठी निसर्गाने अन्न साखळीचे महाजाल तयार केले आहे. एका प्राण्याला दुसरा बलदंड प्राणी मारून खातो, दुसऱ्याला तिसरा मारून खातो. जेव्हा एकमेकांचे भक्ष होणे व खाणे नैसर्गिक वृत्तीतून येते, तेव्हाही अन्न साखळी तुटत नाही. काळाच्या ओघात काही प्राणीजाती नष्ट झाल्या तरी हे महाजाल तुटत नाही, ते टिकून राहते. परंतु माणसाने अनाठायी प्राण्यांना जर मारले तर ते अन्न साखळीला हानिकारक आहे. स्वतःच्या छंदासाठी माणसाने प्राणीजीवन संपवू नये. उदाहरणार्थ वाघ, डुक्कर, सशासारखे छोटे मोठे प्राणी जर माणसाच्या स्वैर शिकारीमुळे नष्ट झाले तर पर्यावरणाचा तोल बिघडू शकतो. म्हणून प्राणीजीवनाची अन्न साखळी अबाधित ठेवायला हवी असा संदेश कवीने इथे दिलेला आहे. आणि मानवाने प्राणीजातीच्या जीवनात ढवळाढवळ करू नये हे सुद्धा इथे कवीने सांगितले आहे.